या तुझ्या एथिक्स किंवा व्हॅल्यूजमुळे तू कधी कुठल्या प्रोजेक्टला नाही म्हणालीस? बिकॉज त्यात बसत नाहीये? हां, 1-2 ठिकाणी असे एक प्रोजेक्ट आला होता असा, जिथे मला सांगत होते, की तुम्हाला मग स्विमिंग पूलमध्ये जावं लागेल. खूप अशी भूमिका काही नव्हती. फक्त आय कँडी आय होते मी. कँडी. या. ऑब्जेक्टिफिकेशन. सी, मी वेगळ्या धाटणीची ॲक्टर आहे. म्हणजे मला माणसानी पूर्ण नग्न असायला हवं प्रेक्षकांसाठी, ह्या विचारांची मी आहे. तुमच्या भूमिकेला जर कपडे काढणं त्या पॉइंटला गरजेचं असेल, तर ते कलाकारांनी केलंच पाहिजे, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ मेल ऑर फिमेल. पण तुम्ही जर मला जिथे विनाकारण करायला लावत असाल, तर मग मी तर तुमच्या दारातही येणार नाही परत. मला त्याचं हेच आहे बघ. सी, आय वॉन्ट माय आन्सर्स. इफ आय गेट माय आन्सर्स, आय डू जस्टिस टू द कॅरेक्टर. तुम्ही जर मला त्याचं उत्तर नाही देऊ शकलात, तर मी त्या लहान मुलांसारखी आहे, ज्यांना आपण सतत जे प्रश्न विचारणारी मुलं असतात बघ, हे असं काय आहे, हे असं का केलंय, पण मग हे का. आय एम दॅट. मला जर त्याचं काय शंका निरसन झालं नाही, तर हा, म्हणजे ते स्टोरीची नीड आहे तर वाय नॉट. उगाचच नाही करणार मी. सॉरी, गेले ते दिवस. आधी मी बावळट असताना आला असतात, आहे म्हणजे मी अजूनही बावळट, पण आधी जेव्हा मी खूपच नाईव्ह आणि अशी इनोसंट होते तेव्हा आला असतात, तर कदाचित मी होही म्हणले असते. ते एक यंग एज असतं बघ, स्विमिंग कॉस्ट्युम घालून मी मस्त बिकिनी शॉर्ट्स. ठीक आहे, तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे, पण आता इट डझंट रिअली एक्साइट मी. आणि हे ना इव्हॉल्व्ह होतो ना आपण हो जसं माणूस म्हणून, कलाकार म्हणून, तेव्हा हे विचारही होतात. हो ईशा, आत्ता आपल्यासाठी जी सक्सेसची डेफिनेशन असेल ना, ती कदाचित इनिशियल डेजला आपण सक्सेसचा जो विचार करत असू त्याच्यापेक्षा वेगळी असेल. हो यू थिंक की तुझी तेव्हाची सक्सेसची डेफिनेशन आणि आत्ताची वेगळी आहे? इफ येस, तर मग आत्ताची काय, आधीची काय? I don't know if this word exists in my dictionary. I am not someone who chases success. सक्सेस काय आहे? माझ्या प्रेक्षकांना माझी भूमिका आवडणं हे माझ्यासाठी सक्सेस आहे. पण त्याचबरोबरीने मी माझ्या स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःला काय इनफ झोप देणं, वेळेवर जेवण देणं, हे माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे.